आज मॅगी खायचा मूड झालेला होता. सहसा तर कधी मॅगी खात नाही, पण कधीतरी खातो म्हणून इथं मॅगी बनवलेली होती. आमची आरू आलेली होती आणि आरूला आणि रियाला चटपटीत बाहेरचं खायला आवडतं, म्हणून मी त्यांना पाणीपुरी खायला घेऊन आलेली होती बाहेर. आणि याचं झाल्यावर नंतर आम्ही सुद्धा खाऊन घेतलं. त्यानंतर ना इथं आज आप्याचं प्लॅन होतं. आरूला आप्पे खूप आवडतात म्हणून तिच्यासाठी इथं आप्पे बनवलेले होते. तसं तर मी आठवड्याला एकदा बनवतेच, परंतु या बारीचे आप्पे ना खूपच भारी झालेले होते आणि लेकरांना पण खूप आवडले होते बरं का. आता लेकरांना आवडले म्हणल्यावर केले त्याचं सार्थकच म्हणावं. आणि आरूला आप्पे खूपच आवडलेले होते आणि आम्ही पोटभर नाश्ता करून घेतलं. संध्याकाळच्या वेळेला ना इथं मी बिर्याणी करायला घेतली. आता साधी सिंपलच बिर्याणी केली, जास्त मसाले टाकले तर लेकरं खाणार नाहीत म्हणून थोडी फिक्कीच बनवली. आता हे बांबू सुद्धा काढलेले होते. त्यानंतर ना संध्याकाळच्या वेळेला मला ह्या साडीवरचं ब्लाऊज शिवून घ्यायचं होतं म्हणून ती तयारी चालू होती आणि साडी खूप आवडली बरं काय मला. आणि या साडी ना आमची गावातली काकू वगैरे केलेली होती, तर त्याचंच मला इथं ब्लाऊज शिवून घ्यायचं होतं. म्हटलं आता याचं ब्लाऊज शिवून घ्यावं म्हणून इथं संध्याकाळच्या टाईमला ब्लाऊज शिवायला घेतला. आता कोणत्याही साडीचा मोह आवरणारच नाही. कोणती स्त्री अशी साडी टाकूनच बघते, त्याची घडी उकलल्या उकलल्या. मी पण त्यातलीच आहे बरं का आणि मला खूपच आवडली ही साडी. आता चला बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉग.